त्यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा। अखेर महिन्याभरानंतर फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातनं अटक केली। मंचरियाल रेल्वे स्थानकावरनं ताब्यात घेतलेल्या कोरटकरला आता कोल्हापूरला आणलं जाईल। कोल्हापूर पोलिसांनी चिल्लर माणसाला अटक केली आहे। मात्र या चिल्लर माणसाला पकडण्यासाठी 1 महिना लागला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांनी लगावलाय। प्रशांत कोरटकरला संरक्षण कुणी दिलं याची माहिती पोलिसांनी काढायला हवी असंही देशमुख म्हणतात। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या सभागृहात एका बैठकीसाठी समोरासमोर एकत्र आले। मुंबईमधील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांसंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक पार पडली। यावेळी एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे आमने सामने आले खरे, पण त्यांनी संवाद टाळला। खारमधल्या हॅबिटेट हॉटेल तोडफोड प्रकरणी शिवसैनिकांना जामीन मिळालाय। 15,000च्या जातमुचलक्यावरती शिवसैनिकांची सुटका झाली आहे, तर हॉटेलमधील अनधिकृत बांधकामावरती बीएमसीनं हातोडा चालवला। नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात खासदार संजय राऊत आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट झाली। दोघेही समोरासमोर आल्यावरती त्यांनी एकमेकांची विचारपूस केली। मुंबई पोलिसांचा कुणाल कामरासोबत संपर्क झाल्याची माहिती मिळते। दरम्यान कुणाल कामरा सध्या तामिळनाडूमध्ये आहे। विडंबन काव्यावरती कोणताही पश्चाताप नसून विधान करण्यासाठी कुणीही पैसे दिले नाहीत अशी ठाम भूमिका कुणालनं घेतली आहे। तर कोर्टानं सांगितलं तर माफी मागेल असंही कुणाल म्हणतोय। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बद्दल केलेल्या एका गाण्यावरनं वाद निर्माण झालाय। कुणाल कामराच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले। खारमध्ये ज्या स्टुडिओत हा कार्यक्रम पार पडला त्या सेटची शिवसैनिकांनी तोडफोड केली। नालासोपाऱ्यातही कुणाल कामराच्या विरोधात शिवसेनेकडनं तक्रार दाखल झाली आहे। कुणाल कामरावरती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय। अकोल्यामध्ये शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं। कामराच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला गेला। कुणाल कामराच्या विरोधात विक्रोळीतही शिवसेना आक्रमक झाली। शिवसैनिकांकडनं विक्रोळी पोलीस स्थानकात कुणाल कामराच्या विरोधात तक्रार नोंदवली गेली आहे। कुणाल कामराच्या विरोधात ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात शिवसैनिकांनी आंदोलन केलं आणि जोरदार घोषणाबाजी केली। संतप्त शिवसैनिकांनी कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। जळगावमध्ये कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं। शिवसैनिकांकडनं पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं गेलं। कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून सादर झाली। उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करणं अयोग्य आहे। कोण गद्दार कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलंय आणि याची माहिती कामराला हवी। कॉमेडी करा पण नेत्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। गद्दारांना गद्दार म्हणायचं नाही का असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी असंही राऊत म्हणाले। कुणाल कामरानं माफी मागावी। स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही। शिंदेंसंदर्भात लोकांच्या मनात आदर आहे याची जाणीव असायला हवी असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। कुणाल कामरानं काहीच चुकीचं केलेलं नाहीये। कुणाल कामरानं सत्य मांडलं। जे चोरी करतात ते गद्दार असतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तुम्ही गद्दार आणि चोर नाही, मग तुम्हाला मिरची का झोंबली? कामरानं काय म्हटलं ज्यामुळे मिरची लागली ते शिंदेंनी सांगावं असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे का असा सवालही त्यांनी विचारला। संविधानानं बोलण्याचा अधिकार दिलाय, मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जपून व्हायला हवा। विचार मांडताना प्रश्न निर्माण होता कामा नयेत असं म्हणत कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंसंदर्भातल्या गाण्यावरनं अजित पवारांनी कान टोचले। 31 मे पर्यंत रायगडावरनं वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा। समाधी संदर्भात ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे नाहीत अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलंय। वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या समर्थनार्थ महाडमधील शिवप्रेमींनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिलं। जर कुणीही समाधी काढण्याचा हटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोध दर्शवू असा इशारा शिवप्रेमींकडनं दिला गेलाय। रायगडावरचा पुतळा हटवायला आपला विरोध आहे अशी भूमिका ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणेंनी जाहीर केली आहे। तसंच वाघ्याच्या पुतळ्याचा वाद परत काढल्यास हायकोर्टात याचिका दाखल केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। वाघ्या कुत्र्याचं स्मारक काल्पनिक असून इतिहासात कुठेच त्याची नोंद नाही असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांनी केलाय। बेकायदेशीर स्मारकाला बंदोबस्त देणं हास्यास्पद असून हे स्मारक हटवावं अशी मागणी त्यांनी केली आहे। फहीम खान आणि अब्दुल हाफिज यांच्यावरच्या कारवाईला नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 15 दिवसांच्या आत कोणत्याही आरोपीचं घर पाडता येत नाही।
आणि त्यामुळे सरकार आणि पालिकेला उत्तर देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाकडून दिले गेले आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खोक्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात केली जाणार आहे, तर सतीश भोसलेच्या वकिलाकडून जामिनासाठी अर्ज दाखल झालाय। नालासोपाऱ्यातील संतोष भवनात सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका 24 वर्षीय तरुणीनं सावत्र वडिलांवरती चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात मुलीचे वडील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। पुण्यामध्ये शाळेत निघालेल्या एका 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। हाऊचा आमिष दाखवत या चिमुकलीवरती अत्याचार झाले। या प्रकरणी 27 वर्षीय नराधमाला अटक केलेली असून वाघोली पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे। महाबळेश्वरच्या दानवली गावातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय। मजूर महिलेनं काम करत असताना तिच्या छोट्या बाळाला दगडाला बांधून ठेवल्याचं व्हिडिओत दिसतंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर काळ्या जादूसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आढळल्यात। हळद कुंकू लावलेले नारळ, लिंबू आणि काळी बाहुली आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग केला गेलाय। गेवराईचे पोलीस उपअधीक्षक NB राजगुरू आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करतील। आजवर तब्बल 6 तपास अधिकारी या प्रकरणात बदलले गेलेत। पुढच्या काही दिवसात पुण्यातलं कमाल तापमान वाढण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय। शहापूर तालुक्यातल्या पाली या गावी पाणी योजनेचं भूमिपूजन पार पडलं। ग्रामस्थांनी CSR फंडातनं राबवलेल्या योजनेचं मिलिंद शिंदे, हर्षद बारवे आणि भास्कर जाधव या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भूमिपूजन केलं। उल्हासनगर महानगरपालिकेनं अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालवलाय। नोटीस बजावून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेनं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवरती कारवाई केली। छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद घाटात भीषण आग लागली, त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना धुराचा त्रास सहन करावा लागतोय। घटनास्थळी कुठलीही मदत पोहोचलेली नसून वणवा पेटण्याची दाट शक्यता आहे। नवी मुंबईतील कामोठेमध्ये लॉ कॉलेजमधील कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अरविंद कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यशाच्या मागे धावू नका, प्रामाणिकपणे काम करा, तर वकिली व्यवसाय म्हणून नको पण सेवा म्हणून पार पाडा, असा सल्ला अरविंद कुमार यांनी दिला। अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातनं वाहणाऱ्या वालधुरी नदीच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा तवंग पाहायला मिळतोय। कंपन्यांकडून सर्रासपणे केमिकलयुक्त सांडपाणी सोडलं जात असल्यानं नदीमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी पाड्यातील शेकडो आदिवासींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर झाली आहेत। मात्र घरकुल योजनेतनं घरं बांधण्यासाठी वन खात्याकडनं विरोध होतोय। त्यामुळे घरकुलं मंजूर का केली असा सवाल आदिवासी बांधवांकडनं उपस्थित होतोय। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। मोबाईल लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला पकडण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। शिवरायांचा अपमान कुणाकडनंही खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं दिलं गेलंय। जवळपास महिनाभर पोलिसांना प्रशांत कोरटकरनं गुंगारा दिला। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल कोरटकरनं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। इतके दिवस कोरटकर पोलिसांना सापडत नव्हता। अखेर मोबाईल लोकेशन ट्रॅक झाल्यामुळे कोरटकरला पकडण्यात यश मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे। आता पुढची जी काही कारवाई आहे कायदेशीर ते पोलीस करतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही। हसवडा गावात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण पद्धतीनं हत्या झाली आहे। दरम्यान युवराज कोळींच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। आरोपींना त्वरित फाशी द्यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। पेणच्या खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकेचं निलंबन झालंय। 9 वर्षीय खुशबूचा 22 जानेवारीला उपचार न मिळाल्यामुळे आश्रमशाळेत मृत्यू झालेला। कुष्ठरोग झाला नसताना तिच्यावरती कुष्ठरोगाचे उपचार केले गेले होते आणि याच औषधांमुळे तिचा मृत्यू झाल्याचं तपासांती समोर आलं। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी टोलनाक्यावर बसनं कंटेनरला धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला।
या अपघातात 10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जळगावच्या बांभोरी पुलाजवळ ट्रॅक्टर उलटला. या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागलेल्या. जळगावमध्ये मार्केट परिसरातनं भर दिवसा दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान दुचाकी चोरणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झालाय. शिरूर तालुक्यातील न्हावरे शिक्रापूर मार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये बापलेक आणि मामा अशा तिघांचा मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. लातूरमधील राजस्थान शाळेजवळ एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. डोक्यात दगड घालून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान मृत अक्षय राम तेलंगे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या पिंपरीमध्ये तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली. दरम्यान ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहे. दापोलीच्या टेटवली गावात गुरांच्या गोठ्याला मोठी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. या आगीत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. पुण्यातल्या वाघोली परिसरात चोरट्यांनी चक्क 45 डुकरांची चोरी केली. जवळपास 1,28,000 रुपये किमतीचे डुक्कर चोरीला गेल्यामुळे खळबळ माजली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव महिया गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना मोठी आग लागली. या आगीमध्ये 5 दुकानं जळून खाक झाली. यात व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. लखनौच्या भोंदू बाबाला अन्नीसच्या मदतीनं पोलिसांनी जेरबंद केला. जादूटोण्याचा अघोरी पूजा करण्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. जळगावात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचं भौगोलिक स्थान, हवामान आणि पर्यावरणीय घटकांसह मानवी हस्तक्षेपामुळे जळगावचं तापमान थेट 49 अंश सेल्सिअसवरती पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जळगावकरांची चिंता वाढली आहे. जळगावच्या चोपड्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार केले गेले आहेत. यवतमाळमध्ये पाण्याच्या 675 नमुन्यांमध्ये नायट्रेट सापडलेलं असून हे पाणी पिण्यास अयोग्य ठरवलं गेलंय. पाण्याच्या मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी अंतर्गत ही माहिती समोर आली. जळगाव जिल्ह्यात विविध गावात पाण्याची तपासणी पार पडली. यात तब्बल 219 ठिकाणी पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं. त्या ठिकाणी रेड मार्किंग करत पाणी उकळून प्यावं असं आवाहन केलं गेलंय. सोलापूरमध्ये ऐन उन्हाळ्यात जोरदार पाऊस पडलाय. अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या 8 दिवसांपासून 40 अंशांवरती असलेला पारा खाली येत पाऊस पडलेला आहे. दरम्यान एकीकडे उकाड्यातनं दिलासा मिळालाय. भर उन्हाळ्यात धाराशिवच्या तुळजापूर शहरात जोरदार पाऊस बरसला. पण अचानक आलेल्या पावसामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांची धावपळ झाली. दरम्यान या पावसामुळे आंबा, द्राक्ष आणि गहू या पिकांना फटका बसेल. चिपळूणचं तिवरे धरण फुटल्यामुळे जलस्रोत आटलाय. धरणाच्या खालच्या भागात 35 ते 40 गावांवरती तीव्र पाणीटंचाईचं संकट ओढावलंय. मार्च महिना संपण्यापूर्वीच गावातल्या विहिरी, कूपनलिका, जलसाठे कोरडे पडू लागलेत. जळगाव जिल्ह्यातील वाघूर आणि हतनूर हा प्रकल्प वगळला तर बहुतांश प्रकल्पांमध्ये पाणी साठा निम्म्यावरती आलाय. गिरणा धरणातील पाणी साठा 37% आलाय, तर अनेक भागातील विहिरी सुद्धा आटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईची शक्यता वर्तवली जाते. रायगड जिल्ह्यातल्या वाढत्या तापमानामुळे धरणातला पाणीसाठा हळूहळू कमी होतोय. जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये सध्या 53% पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मे महिन्यापर्यंत पाणीटंचाई तीव्र होण्याचा अंदाज आहे. हिंगोलीच्या केंद्रा खुर्द इथे माळरान जमिनीमध्ये शेतकरी सुभाषराव देशमुख यांनी उन्हाळी तुरीची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना नवा प्रयोग करत उन्हाळ्यामध्ये तूर पीक घेतलंय. सध्या तुरीला मोठ्या प्रमाणात शेंगा सुद्धा लागल्यात. जालन्याच्या भोकरदन अनवा रोडवरील आलापूर शिवारात शेतातील उभ्या पिकांना भीषण आग लागली. या आगीमध्ये 15 एकरावरचा मका आणि गव्हाचं पीक जळून खाक झालंय. विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. बुलेटिनमध्ये यानंतर सुद्धा अन्य काही घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक.